साहेब, आपण उपोषणाला बसला आहात, काय मुद्दे असतील आणि काय सांगाल आपण? मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे पाटकुल गावामध्ये अक्षरशः 3 ते 4 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। आणि विशेष म्हणजे पाटकुल गावात माझ्या 60 ते 70% नौकर वर्ग आहे। त्या नौकर वर्गाला सकाळी 8:30-9 वाजता घर सोडावं लागतं। माता भगिनींना स्वयंपाक करण्यासाठी एक थेंब पाणी सकाळी 9-9:30 पर्यंत तर मिळतच नाही। पुन्हा पाणी आणलं तर ती 1 किलोमीटरवर जाऊन कुणाच्या तर शेतातनं पाणी आणावं लागतं। विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत किंवा शाळेला जाताना विद्यार्थ्याला डबा घेऊन जावं लागतो, नौकर वर्गाला डबा घेऊन जावं लागतो। तर अशा भयानक 3-4 वर्षापासून पाटकुल गावचा वनवास चालू आहे। आणि मी स्वतः त्या ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे। परंतु दुर्दैवाची बाब आहे की ज्या टायमाला 5 वर्षापूर्वी माझा पॅनल पाटकुल ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिला, 15 पैकी 8 सीट आमचे आले। मी स्वतः सरपंच पदासाठी अर्ज भरला होता। परंतु आमच्याच पार्टीतले ज्यांना आम्ही थोरले भाऊ मानतो, शिवाजी भोसले महाराज, त्यांची इच्छा होती मला पण सरपंच व्हायचं आहे। 10 वर्षापूर्वी पण त्यांच्या पत्नीला, ताईला, आमच्या भगिनीला केलं होतं आम्ही। त्यांनी भांडून सरपंच पद घेतलं, अर्ज भरला। मग 8 असल्यामुळे मी पण माणुसकीनं त्यांना पाठिंबा दिला आणि मी मतदान केल्याशिवाय ते सरपंच झाले नाहीत, कारण 8वं मत माझं आहे ना। 7वे ग्रामपंचायत सदस्य ते आणि 8वं मी। मग ही झाल्यानंतर अक्षरशः खंडोबाच्या देवळात भंडारा हातात घेऊन त्यांनी लोकांजवळ म्हणतात मी 5 वर्ष पूर्ण करेन म्हणून देवाला भंडारा दिला आहे। पण तोंडातनं सांगितले, ज्या तोंडानं आपण अन्न खातो, भजन कीर्तन करतो, विठ्ठलाच्या साक्षीनं नामकरण करतो, विठ्ठलाच्या साक्षीनं मारुतीच्या मंदिराच्या जवळ बसून, आणि त्या टायमाला सांगितले की 1 वर्ष मला संधी द्या। आमचे ज्येष्ठ ज्यांना आम्ही मानतोय 35 वर्षापासून माहिरू काका भोसले, ती म्हणले 1 वर्ष शिवाजी भोसले महाराजला भैया संधी द्या। दिली। ही का सांगतोय की माझ्यावर ठपका आलेला आहे, ह्याचा बदनाम मी होण्याचा मार्गावर आहे आणि झालेले आहेत, त्याचे परिणाम मी भोगलेले आहेत। परंतु एक थोरला भाऊ या नात्यानं मान राखला, शिवाजीराजे भोसलेंना सरपंच केलं। 2.5-3 वर्ष झालं चरणराज चौरे साहेब ते विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत। आता त्यांनी सामुदायिक विहिरीच्या 70 फुटाच्या जवळ 250-300 फुटाचे 2-3 बोर पाडलेले असताना ह्या ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी भोसले, तत्कालीन ग्रामसेवक किंवा चालू ग्रामसेवकांनी काहीसुद्धा कठोर कारवाई केलेली नाही, त्याचा प्रस्ताव बिडोला दिलेला नाही। हा बेजबाबदारपणा आहे ना। तुम्ही गावची काळजी केली पाहिजे, तुम्ही सरपंच आहे म्हणल्यावर आलेल्या लोकांना नीट बोललं पाहिजे, रिस्पॉन्स दिला पाहिजे, त्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। आणि तुम्ही 1 वर्ष संपल्यानंतर आम्ही 50-100 लोक ग्रामस्थ पाटकुलची खंडोबाई देवळात गोळा करून 15 दिवसांनी मुदत संपणार आहे, तुम्ही राजीनामा द्या। तुमच्या तोंडातनं शिवाजी महाराज तुम्ही म्हणलाय की 1 वर्ष मला सरपंच पदाची संधी द्या, तो विषय मला म्हणजे पाणी आणायचं आहे, माझी इच्छा आहे गावात पाणी आणायची। पाणी आणलं नाही, गावातलं हाईत नळाचं दारातलं पाणीसुद्धा मिळालं नाही। 5 वर्ष झालं माझा पाटकुलचा नागरिक माता भगिनी वनवास सहन करतेत त्या चालू असलेल्या अन्यायाला। आणि पाटकुलला 1 थेंब 2.5-3 वर्षात पाणी वेळेवर दिलेलं नाही, तरी पाणीपट्टी बेकायदेशीर वसूल कशी केली ह्याची चौकशी लावलेली आहे। आणि या बाबतीत आता सध्या चालूला सुद्धा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, सामुदायिक विहिरीत पाणी आहे सध्या, त्याचे पुरावे आहेत। व्हिडिओ मी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना, पाणी पुरवठा मंत्र्यांना पाठवलेत। आणि या बाबतीत पाणी असून सुद्धा गावात पाण्याचं नियोजन नाही, अक्षरशः माता भगिनींच्या डोळ्यातनं पाणी येते, भयानक त्रास होतोय त्यांना। आणि इकडे बेकायदेशीर पाणीपट्टी वसूल केलेली आहे। आष्टी तलावातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतनं माझी पत्नी साधना देशमुख उपसभापती असताना 4 ते 5 वर्षापूर्वी ही योजना मंजूर करून, आष्टूळ साहेब होते त्यावेळेस पाणी पुरवठा अधिकारी, शिवसाहेबांच्याकडे पाठपुरावा आम्ही 25 वेळा जाऊन त्याचा पाठपुरावा केला, तत्कालीन पालकमंत्र्याला बोलून ही योजना मंजूर झाली। परंतु पेनूर पाटकुलचा समावेश आहे। पेनूर पाटकुलला लोकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल असल्यामुळं कायमस्वरूपी योजना मंजूर झालेली आहे। परंतु माहित्रांच्या थकीत बिलाला सुद्धा आम्ही प्रयत्न करून ती वीज बिल माफ करण्यासाठी मंत्रालयात प्रयत्न केले, मी स्वतः ती माफ झालेली आहे। आता तातडीनं महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण योजनेनं आदरणीय कार्यकारी अभियंता पाटील साहेबांचं माझं बोलणं झाले, देशपांडे साहेबांचं बोलणं झाले, गेल्या 1-1.5 महिन्यापासून प्रयत्न करतोय। पालकमंत्र्यांना स्वतः मी 1 महिन्यापूर्वी बोललो, ते पत्र आहे माझ्याकडे। आदरणीय गोरे साहेबांचं काम चांगलं आहे, हे 1-1.5 महिन्यापूर्वी दिलेलं पत्र आहे माझ्याकडे पुरावा म्हणून। या आष्टी तलावातल्या पाण्याचं मार्गी लावा, साहेबांनी पण राज्य
वरिष्ठ अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी सांगितलेला आहे तो प्रश्न प्रलंबित आहे, लवकर मार्गी लावा. त्यामुळं ह्या आंदोलनाचं एक मोठे यश येणार आहे. आणि त्यांनी जर लेखी पत्र दिलं 15 दिवसात 20 दिवसात ही आम्ही प्राधिकरण योजना जीवन पाटकुलच्या गावापर्यंत ही योजना पाण्यासहित चालू करतो. पाईपलाईन झालेली आहे, तुमची पाण्याची टाकी बांधलेली आहे. मग अशा अवस्थेत आम्ही आता 10 तारीख आज 10/4/2026 वार शुक्रवारपासून आम्ही 11 वाजेपासून मोहोळ पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत आम्हाला ठोस लेखी आश्वासन गावात दररोज नित्यनियमानं पाणी आलं पाहिजे. सामुदायिक विहिराजवळ 250-300 फुटाचे बोर आदरणीय विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चरण चौरे यांनी बेकायदेशीर कसे मारले आणि ते नियमात बसत असतील तरी ते काय माझे दुश्मन नाहीत, परंतु बेकायदेशीर असेल तर त्यांना तातडीने नोटीस करून ती शासनाने अधिग्रहण करून ताब्यात घ्यावं. दुसरी मागणी आहे पुन्हा ह्या आष्टी तलावाच्या बाबतीत जे आष्टी तळावरनं पाणी मंजूर झालेलं आहे त्याचं लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलं तर आंदोलन थांबेल. अन्यथा शासकीय वेळेत परत सोमवारपासून इथं बेमुदत धरणे आंदोलन 11 ते 6 पर्यंत चालू राहील. या उन्हाच्या दगदगीमध्ये माझ्या कार्यकर्त्याला मला काही धोका झाला तर ह्याला मुख्य कार्यकारी अभियंता आणि मुख्य कार्यकारी शिवसाहेब आणि गट विकास अधिकारी याला जबाबदार राहतील, याची जबाबदारीने नोंद घ्यावी. आत्ताच आपल्या भेटीला गट विकास अधिकारी माननीय जमदाडे साहेब आले होते, त्यासोबत गटनेता संजीव खिलारी हे आपल्या भेटीला आले होते. काय आश्वासन दिले तुम्हाला, काय सांगाल? आता विशेष म्हणजे मोहोळ तालुक्याचे पंचायत समितीचे नूतन सभापती आदरणीय असलमभाई चौधरी एक अर्धा तास बसून चर्चा करून आमच्या समस्या जाणून घेतल्या. आदरणीय गटनेते पंचायत समितीचे संजूदादा खिलारी आले, त्यांनी पण चर्चा केली. देगावचे राजाभाऊ पाटील उपसभापतीचे मिस्टर ते पण मला भेटून गेले. त्यांनी तातडीनं गट विकास अधिकाऱ्यांना सांगून भेट देण्याला सांगितलं आणि गट विकास अधिकारीसुद्धा वैयक्तिक आपल्यावरती प्रेम आहे त्यांचं, आमचं पण त्यांना सहकार्य असते, ते पण आम्हाला सहकार्य करतात. ते स्वतः येऊन भेटून चर्चा करून मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्या फक्त आता आष्टी तलावाच्या बाबतीत आणि त्यांनी मागण्या मान्य करून योग्य उत्तर मला दिलं तर हे आंदोलन थांबेल, अन्यथा हे आंदोलन थांबणार नाही. सोमवारपासून परत शासकीय वेळेत बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार. 14 तारखेला माझ्या भारताचा राजा जगाचा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळं तो एक मोठी भव्यदिव्य अशी दिवाळी आहे. त्या दिवशी माझं आंदोलन तूर्त थांबेल. पुन्हा 15 तारखेपासून हे आंदोलन बेमुदत चालू राहील ही जाहीरपणे सांगतो. अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावं, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. आम्हाला मस्ती आली नाही, आम्हाला मोठेपणा म्हणून आंदोलन करत नाही. उन्हात तानाचं घरदार सोडून आम्हाला बसण्याची वेळ येते. आणि या बाबतीत त्यांनी 1 वर्षापूर्वी जर सरपंचाने राजीनामा दिला असता तर प्रत्येक वर्षी मी जनरल ओपन असतानासुद्धा ओबीसी अनिल वशेकर, ओबीसी NT अरविंद काळे, मागासुरे आदरणीय रघुनाथ लोंढेची पत्नी आणि गणेश नामदेव उपसरपंच होते, त्यावेळेस त्यांना अनुभव म्हणून 5 वर्षी सरपंच करणार होतो. तर ह्या गोष्टीमुळं इस्कोपा झाला, विकासाची वाट लागली पाटकुलच्या. ही सत्य आहे, कुणाला ऐकलं तर वाईट वाटू नये. हा माझा अधिकार आहे, तुम्ही दिलेला शब्द आहे. जाहीरपणे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, मी पालकमंत्र्यांच्या सुद्धा कानावर घातलेला आहे. या बाबतीत त्वरित सरपंच आणि ग्रामसेवकांनी लक्ष घालून दररोज नित्यनियमानं तुमचं पद आहे तोपर्यंत पाणी द्यावं, अन्यथा हे जे तुम्हाला परिणाम भोगावे लागतील.